तुला राशीच्या लोकांनो, श्री स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात उशीर होऊ शकतो, पण अंधार कधीच राहत नाही. 6 एप्रिलपासून 12 एप्रिलपर्यंतचा हा नवीन आठवडा तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे याची उत्सुकता नक्कीच असेल. कारण या काळात तुमच्या आयुष्यात काही नवीन घडामोडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. काही आनंदाच्या बातम्या तुमच्याकडे येऊ शकतात, तर काही आव्हानाचाही सामना करावा लागू शकतो. पण या सगळ्यातून तुम्ही स्वतःला अधिक मजबूत बनवणार आहात का? त्यामुळे हा काळ साधा समजण्याची चूक अजिबात करू नका. कारण हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक वेगळं वळण घेऊन येऊ शकतो. आणि जर तुम्ही आता हा संदेश ऐकत असाल तर हे समजून घ्या की या आठवड्यात तुम्ही काहीतरी मोठं करण्याच्या दिशेने पाऊल टाकणार आहात. एखादी मोठी संधी तुमच्या दारात येऊ शकते, एखादी उपलब्धी तुमची वाट पाहत असेल. त्यामुळे कोणतीही संधी दुर्लक्षित करू नका आणि शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्यासाठी असा काळ तयार होत आहे जो तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. विशेषतः काम आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला याचा मोठा लाभ होऊ शकतो. करिअरमध्ये अचानक एक नवीन वळण येऊ शकते. नवीन काम, नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात आणि जर तुम्ही त्या योग्य प्रकारे सांभाळल्या तर पुढे जाऊन तुम्हाला मोठं स्थान मिळू शकतं. म्हणजेच या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी कामकाज आणि प्रगतीच्या दृष्टीने खूपच उज्ज्वल आणि सकारात्मक राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ मिळतील. म्हणून नक्की सबस्क्राईब करा व आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, काही ठिकाणी थोडा सावध राहण्याची गरजही निर्माण होत आहे. विशेषतः 9 एप्रिल नंतर काही बदल जाणवू शकतात. या काळात तुमच्या नातेसंबंधामध्ये थोडा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. खास करून जीवनसाथीबरोबर छोट्या छोट्या गोष्टीवरून गैरसमज वाढू शकतात. सध्या विषयावरून मोठे भांडण होण्याची शक्यता दिसते. त्यामुळे इथे तुम्हाला खूप शांत राहून समजूतदारपणे वागणं गरजेचं आहे. कारण या काळात मन थोडं चिडचिडं होऊ शकतं आणि राग पटकन येऊ शकतो. त्यामुळे शब्दांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. छोट्या गोष्टी मोठ्या करू नका. शांततेने घेतलं तर अनेक वाद टाळता येतील आणि नातं टिकवणं सोपं जाईल. श्री स्वामी समर्थाचं नाव मनात ठेवून जर तुम्ही संयमाने वागलात तर हे ताणतणावच वातावरण सहज कमी होऊ शकतं. फक्त वैवाहिक नात्यापुरतंच नाही तर इतर संबंधांमध्येही थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुमचा कुठलाही व्यावसायिक भागीदारांचे संबंध असेल तर तिथेही मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. एकमेकावर संशय येऊ शकतो किंवा विश्वास ढळमळू शकतो. त्यामुळे अशा वेळी उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. समजून घेऊन शांतपणे बोलून गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करा. थोडी नरमाई आणि संयम ठेवला तर मोठं नुकसान टाळता येऊ शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. यानंतर 11 एप्रिलपासून परिस्थिती आणखी एक बदल जाणवेल. या काळात तुम्हाला 2 गोष्टींमध्ये विशेष लक्ष द्यावं लागेल. पहिली म्हणजे तुमच्या भोवती असणाऱ्या लोकांबाबत थोडं सावध राहा. काही लोक वरून चांगले वागतील पण त्यांच्या मनात वेगळाच हेतू असू शकतो. त्यामुळे कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. कोणी मैत्रीचा हात पुढे केला तरी त्यामागचं कारण समजून घ्या. स्वतःचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. मात्र चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही या काळात तुमच्यावर येणाऱ्या अडचणीवर मात करू शकता. फक्त डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य. या काळात तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जे पदार्थ तुम्हाला सूट होत नाहीत किंवा ज्यामुळे त्रास होतो असेही खाणे टाळा. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर मोठे त्रास टाळता येतील. विशेषतः ज्यांचा अभ्यास सुरू आहे किंवा जे कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्मविश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थाच्या कृपेवर विश्वास ठेवून पुढे चला. योग्य काळात योग्य फळ नक्की मिळेल. मित्रांनो, व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंट बॉक्समध्ये 3 वेळेस लिहा श्री स्वामी समर्थ, जेणेकरून स्वामीचा थेट आशीर्वाद मला प्राप्त होईल. आता 11 एप्रिलपासून एक वेगळीच परिस्थिती तयार होत आहे. या काळात तुम्हाला विशेषतः सावध राहण्याची गरज आहे. कारण काही गोष्टी एकाच वेळी घडताना दिसतील आणि त्यांचा परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर जाणवू शकतो. विशेषतः विरोधक तब्येत आणि
तुमच्या स्वतःच्या ऊर्जेबाबत थोडं जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. पण घाबरण्याची गरज नाही, कारण जिथे सावधगिरी आहे तेथे यशही आहे. तुम्ही तुमच्या विरोधकावर मात करू शकता आणि हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. फक्त कोणाच्याही बोलण्याला लगेच बळी पडू नका आणि स्वतःचा विचार करून निर्णय घ्या. या आठवड्यात इतक्या सगळ्या बदलांसोबत एक खास गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी प्रगतीचे दरवाजेही उघडत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं काम लक्षात येईल, तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अगदी बढती मिळण्याचीही शक्यता आहे. तुमच्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल. काम पूर्ण करण्याची जिद्द वाढेल आणि तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवण्याच्या तयारीत असाल. त्यामुळे ऑफिसमधले वातावरण तुमच्यासाठीचं खूपच अनुकूल राहणार आहे आणि तुमचं लक्ष केंद्रित असेल तर मोठं यश मिळू शकतं. व्यवसाय करण्यासाठी हा काळ खूप चांगला ठरू शकतो. तुमच्या कामात वाढ होण्याची शक्यता आहे. ग्राहक वाढतील, नवीन संधी मिळतील आणि तुमचं काम पुढे जाईल. पण येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ग्राहकांशी बोलताना शब्द जपून वापरायचे आहेत. कधी-कधी छोटासा चुकीचा शब्दही समोरच्याला दुखावू शकतो. त्यामुळे नेहमी शांत आणि नम्र राहणे महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थाचे नाव मनात ठेवून जर तुम्ही संयमाने वागलात तर ग्राहकांशी तुमचं नातं अधिक मजबूत होईल आणि कामातही आणखी भरभराट होईल. गुंतवणुकीच्या बाबतीतही हा आठवडा सकारात्मक दिसतो. तुम्ही कोठेही पैसे लावण्याचा विचार करत असाल तर संयम आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुम्हाला चांगला फायदा देऊ शकतो. घाईगडबडीत निर्णय घेऊ नका. थोडा वेळ द्या आणि मग पुढे जा. त्यातून तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतो. प्रेम आणि नातेसंबंधाच्या बाबतीत मात्र थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. जास्त वाद घालणं टाळा. समजून घेण्याची भूमिका ठेवा. शांतपणे गोष्टी हाताळल्या तर नात्यातले गोडवा टिकून राहील. हा काळ अगदी साधा आहे, पण तुमच्या वागण्यावर सगळं अवलंबून असेल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचार करून करा. आरोग्याच्या बाबतीतही दुर्लक्ष करू नका. विशेषतः पाठ आणि डोळ्यांची काळजी घ्या. जास्त ताण घेऊ नका. योग्य विश्रांती घ्या आणि शरीराचे छोटे संकेतही दुर्लक्षित करू नका. वेळेवर लक्ष दिले तर मोठ्या समस्या टाळता येतात. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. एकूणच हा आठवडा संधी आणि सावधगिरी दोन्ही घेऊन येतो आणि श्री स्वामी समर्थाच्या कृपेवर विश्वास ठेवून तुम्ही योग्य पद्धतीने पुढे गेलात तर नक्कीच यश तुमच्याकडे येईल. आता शेवटी तुला राशीच्या लोकांसाठी 3 सोपे पण खूप प्रभावी उपाय सांगायचे आहेत. हे उपाय मनापासून केले तर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्की जाणवतील. अडचणी कमी होतील, कामामध्ये गती येईल आणि मन देखील हलकं व स्थिर राहील. श्री स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होण्यास मदत होईल. पहिला उपाय असा आहे की आठवड्यातील एका दिवशी, विशेषतः शुक्रवारी, तुम्ही श्री स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना करून गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करा. अगदी साधी साखर किंवा कुठलाही गोड वस्तू चालेल, पण ती श्रद्धेने अर्पण केली पाहिजे. यामुळे तुमच्या आयुष्यात आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा होण्याचे मार्ग खुलतील आणि घरात समाधानाचं वातावरण निर्माण होईल. दुसरा उपाय असा आहे की आठवड्यातील एका दिवशी, विशेषतः मंगळवारी, श्री स्वामी समर्थाच्या स्मरण करून थोडा वेळ शांत बसा. मनातल्या सगळ्या चिंता त्यांच्याकडे सोपवाव्या. यामुळे तुमच्या मनातील भीती, ताण आणि नकारात्मक विचार कमी होण्यास मदत होईल. जे लोक तुमच्या विरोधात आहेत किंवा तुमच्यासाठी अडथळे निर्माण करतात आहेत त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होईल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकाल. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वतःला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण मन आनंदी असेल तर योग्य निर्णय घेता येतात आणि संधी ओळखता येतात. सतत चिंता, निराशा किंवा तक्रारी करत बसलात तर परिस्थिती बदलत नाही, उलट अधिक गुंतागुंत वाढते. त्यामुळे जसं आहे तसं स्वीकारून पुढे जाण्याची सवय लावा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थाचं नाव घेऊन प्रत्येक दिवसाची सुरुवात करा. एकूणच पाहिलं तर हा आठवडा तुमच्यासाठी संधी आणि थोडी सावधगिरी दोन्हीही घेऊन येतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि मन शांत ठेवलं तर तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि तुमच्या आयुष्यात हळूहळू चांगले बदल घडताना दिसतील. श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत हे लक्षात ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहा.